सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाची निवड बिनविरोध। अध्यक्षपदी रतन चौधरी तर कार्याध्यक्षपदी श्याम खैरनार। नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांनी सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाची निवडणूक घेण्यासाठी सापुतारा गुजरात येथील हॉटेल लेक व्ह्यू येथे विशेष बैठक पार पडली। या बैठकीत सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाची पुढील 1 वर्षासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली। बाजीराव खैरनार यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले। प्रारंभी या बैठकीचे प्रास्ताविक रतन चौधरी यांनी केले। यावेळी त्यांनी पत्रकार संघाच्या कार्याचा धावता आढावा घेतला। त्यानंतर सर्व सभासदांपुढे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला। विहित मुदतीत प्रत्येक जागेसाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने सदरची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी बाजीराव खैरनार यांनी केली। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढील प्रमाणे: अध्यक्ष रतन चौधरी, कार्याध्यक्ष श्याम खैरनार, उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, पांडुरंगभाई चौधरी सरचिटणीस, अशोक गवळी सहसरचिटणीस, नामदेव पाडवी खजिनदार, हिरामण चौधरी सहखजिनदार, नशीर मणियार संघटक, गणेश धुळे सहसंघटक, एकनाथ बिरारी समन्वयक, विष्णू बोरसे कार्यकारिणी सदस्य, भास्कर भोये, नितीन चौधरी, वाजिद शेख, शंकर गायकवाड। नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार यांनी सदर बैठकीप्रसंगी पत्रकार संरक्षण कायद्याविषयी सविस्तर अशी माहिती दिली। नाशिक जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी यापूर्वी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे शांततेच्या मार्गाने यशस्वी केले आहे। पत्रकार संरक्षण कायदा होण्यासाठी अनेक वर्षे महाराष्ट्र शासनाशी संघर्ष केला। कोणत्याही पत्रकारावर बातमीमुळे अन्याय होत असेल तर तो सहन केला जाणार नाही। त्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी न्याय मागितला जाईल। त्यासाठी आपले संघटन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले। शेवटी सुरगाणा तालुका पत्रकार संघाच्या वतीने नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार साहेब, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे, निवडणूक निर्णय अधिकारी श्री बाजीराव नाना खैरनार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। नवनिर्वाचित अध्यक्ष रतन चौधरी यांनी आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले। या निमित्ताने एक गोष्ट मला इथं आवर्जून नमूद करावीशी वाटते की पत्रकार हा समाजासाठी काम करत असताना, झटत असताना, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना समाजातले जे काही अनिष्ट चाली रूढी आहेत त्या बाहेर काढून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना अनेक समाजकंटकांकडून पत्रकारांवर हल्ले केले जातात, त्यांना दमदाटी केली जाते, प्रसंगी मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचे देखील प्रयत्न आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत। यामध्ये अनेक पत्रकारांना देखील आपला जीव गमवावा लागला। अशा परिस्थितीमध्ये आपण नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाने वेळोवेळी आवाज उठवला, आंदोलनं केली, नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केली आणि पत्रकारांना संरक्षण कायदा मिळावा यासाठी सर्व पत्रकारांना एकत्र करून, जिल्ह्यातल्या पत्रकारांना एकत्र करून एकजुटीने तो आपण लढा उभा केला आणि त्या लढ्याला आपल्याला 5 वर्ष झाली, आपल्याला यश प्राप्त झालं आणि महाराष्ट्र शासनाने पत्रकार संरक्षण कायदा हा अंमलात आणला आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे। त्यामुळे पत्रकारांना एक शाश्वत जीवन जगण्याचं बळ या संरक्षण कायद्यामुळे मिळालेलं आहे। मी सर्व पत्रकार बांधवांना या निमित्ताने जागृत करू इच्छितो, जर आपल्यावर जर असा काही प्रसंग आला, जर आपण बातमीदारी करत असताना आपल्याला कोणी दमदाटी केली, शिवीगाळ केली, मारहाण केली, मारण्याची धमकी दिली तर घाबरण्याचं काही कारण नाही। आपण पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधित इस्मावर, त्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल करू शकतो आणि पत्रकाराला आपण न्याय मिळवून देऊ शकतो, ही आपण या ठिकाणी मी आवर्जून नमूद करू इच्छितो। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक।